आज केलं आहे वरण. तूर डाळ स्वच्छ धुवून कुकराक लावून 2 शिट्यो काढून घेतल्या. एक पातेला घेतलं आहे, चमचोभर तूप घातलं आहे, फोडणीक घातलं आहे जिरा, हिंग, वरसून हळद, नंतर उकडलेली डाळ घातलं आहे, चवीपुरता मीठ. असा वरण करशात आणि याच्याबरोबर एक बेसनाक लावून तळलेली मिरची भाजून खाशात. एकदम भारी चव येत. मस्त उकळी काढायची वरणात. वरण भातार घेतलास की तुपाची झार सोडायची आणि वरसून लिंबू पिळायचं. अप्रतिम लागतं. मस्त उकळी इल्यावर खोबरा घातलं आहे. बरीच लोक खोबरा घालत नाही, पण आमका खोबरं आवडतं वरणाक सुद्धा. आणि मस्त अशी शिजवायची. रवी बिवीन घोटून काय घेवची गरज नाही. पूर्ण घोटलेली पण आमका आवडत नाही. जरा त्याच्यात डाळ दिसाक होई तशी ती घरात आवड. नंतर अशो घरगुतीच ज्यो असतात त्यो, म्हणजे ह्यो जेवणाक वापरतात त्योच मिरच्यो. ह्यो भाज्याच्यो मिरच्यो न्हय. पटकन अशी करायची, झटपट होतं आणि चव भारी लागतं. त्याका लावलं आहे मीठ, बारीक चिरून कोथिंबीर, हळद, लाल तिखट, 2 चमचे बेसन, सगळं मिक्स केलं आहे. जरा पाण्याचा हात लावा, म्हणजे तळून घ्यायची. वरणाबरोबर ही मिरची एकदम भारी लागतं. अशी तळून बघा. झटपट काहीतरी तोंडी देवचा लागतं ना. भाजी असली तरी तळणूक काहीतरी होईल. तेल कमी वापरूक सांगलेलं असा तरी पण काय करतलास, तोंडाक चव असा ना, मग असं काहीतरी करून देवचा लागता. झटपट गरमागरम असं वरण करा. घरगुती असतात त्यो घरातल्योच मिरच्यो, त्यो तळा, खावा. अप्रतिम चव. आवडतली तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.